ओबीसींची जाहीर सभा थोड्याच वेळात होणार आहे। मंत्री छगन भुजबळ सभेला संबोधित करणार आहेत। ओबीसींचे नेते भुजबळ आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। या सभेत भुजबळ जरांगेंवर काय टीका करणार, कुठल्या मुद्द्यांवर भुजबळ बोलणार हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। भुजबळांच्या सुरक्षेसाठी तब्बल 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। त्यांचा रोख कुणाकडे असणार आहे? पुन्हा जरांगेंवर त्याच मुद्द्यांवर टीका करणार का? कुठला वेगळा मुद्दा भुजबळांच्या भाषणात असणार आहे? आरक्षणाबाबत काय बोलणार, ओबीसी आरक्षणाबाबत काय बोलणार, मराठा आरक्षणाबाबत काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे। ओबीसींचा एल्गार मेळावा थोड्याच वेळात आता मेळाव्याला सुरुवात होईल। गर्दी जमू लागलेली आहे। भुजबळ दाखल झालेले आहेत बीडमध्ये। सभेला मोठी गर्दी आहे। मुख्य म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 20 तारखेला अंतरवाली सराटीतून आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर भुजबळ काय बोलतायत ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। तब्बल 3 कोटी मराठा मुंबईत धडकतील असं मनोज जरांगे बोलले होते। त्यावर भुजबळ काय पुन्हा बोलतात? कारण भुजबळ बोलले होते की 3 कोटी येतात का 3 लाख येतात ते बघणं, ते बघू आम्ही, असं भुजबळ बोलले होते। बघा, भुजबळांच्या सुरक्षेत मोठी वाढ आहे। एक अप्पर पोलीस अधीक्षक आहे आणि त्याच्या अंडर बाकी सगळे पोलीस कर्मचारी आहेत। तब्बल 500 पोलीस आहेत, 3 डीवायएसपी आहेत, 12 पोलीस निरीक्षक आहेत, 27 पोलीस उपनिरीक्षक आहेत म्हणजेच पीएसआय आहेत, 196 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत। बघा, बीडमधील या मेळाव्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत। 60 आरसीबीचे जवान देखील तैनात आहेत, 120 एसआरपीएफ जवान आहेत। असा सगळा फौजफाटा बीडच्या सभेसाठी तैनात आहे। भुजबळांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे। सभेला देखील मोठी गर्दी आहे। आता भुजबळ जरांगेंवर कुठल्या मुद्द्यांवर टीका करणार ते बघणं महत्त्वाचं आहे। आपण थेट जाऊया बीडमध्ये। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत आहेत। माधव, मुख्य 2 मुद्दे आहेत। एक म्हणजे भुजबळांसाठी खूप मोठा फौजफाटा तैनात आहे आणि सगळे ओबीसींचे नेते बीडमध्ये दाखल झालेले आहेत। जशी जरांगे पाटलांच्या सभेला गर्दी होती मराठ्यांची, तशी या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्याला गर्दी दिसते का? काय एकूण वातावरण आहे? गिरीश, बीडमध्ये जाळपोळ झाली होती, त्यानंतर मनोज जरांगे पाटील वर्सेस भुजबळ असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील याच बीडमध्ये मोठी जंगी सभा घेतलेली होती आणि आता 20 तारखेला ते मुंबईकडे कूच करणार। ही सगळी पार्श्वभूमी या सभेसाठी आहे आणि त्या निमित्तानं भुजबळ आपली ताकद बीडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या दृष्टीनं समता परिषद असेल किंवा ओबीसी समाजातील या ओबीसी घटकातील सगळेच नेते मोठ्या ताकदीनं ही सभा मोठी व्हावी, ही सभा विक्रमी व्हावी, ही सभा चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करतायत आणि ती सभा थोड्या वेळात सुरुवात होईल। आत्ता तू जो प्रश्न विचारलास त्याचं उत्तर आता देणं शक्य नाही, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची गर्दी आणि भुजबळांच्या या सभेची गर्दी यातला वेगवेगळा फरक आहे। पण इथं जी भुजबळांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या दृष्टीनं बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही गर्दी आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवूयात। आत्ता 4 वाजता ते 4 ते 5च्या दरम्यान या सभेला सुरुवात होणार होती, मात्र 4 वाजता छगन भुजबळ हे बीडच्या सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले आहेत। अजूनपर्यंत सभा सुरू झालेली नाही, अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही सभा होईल आणि तो म्हटल्याप्रमाणे या सभेच्या दृष्टीनं बीड शहरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जसं काही छावणीचं स्वरूप या बीड शहराला प्राप्त झालंय असं चित्र दिसतंय, कारण यापूर्वीच्या अनेक घटना आहेत, त्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी आपली खबरदारी घेतली, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये आणि त्यासाठीचा हा सगळा प्रयत्न पोलिसांकडून प्रशासनाकडून झालेला आहे। आता या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे, आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे। साधारणतः 6 वाजता छगन भुजबळ या व्यासपीठावर येतील अशी शक्यता आहे। आणि दुसरं म्हणजे बीड जिल्हा हा ओबीसी बहुल जिल्हा आहे। गेली अनेक वर्ष बीडचा इतिहास पाहता आतापर्यंत जे पालकमंत्री राहिलेत ते ओबीसी पालकमंत्री राहिलेत आणि ओबीसीचा मतांचा टक्का इथं जास्त आहे, त्यामुळे ओबीसीचं प्राबल्य असल्या या जिल्ह्यामध्ये खरंच किती मोठी संख्या इथं जमते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। नक्कीच माधव, आणि या महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून भुजबळांसह सर्वच ओबीसी नेते आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।